आत्ताच लग्न झालं त्यांचं, आत्तापासून इश्यू सुरू झाले तर पुढे कसं होईल? आणि समर त्या स्वानंदीच्या आईला भेटले मी लग्नात, बोलले मी त्यांच्याशी, त्या ना मला विचित्र वाटल्या जरा. पण या सगळ्यावर स्वानंदीचं काय म्हणणं आहे? नाही, अजून बोललो नाही त्यांच्याशी. का? अरे बोल ना तिच्याशी. विश्वास नाही वाटत मला त्यांच्यावर. म्हणजे कळत नाही की त्यांना कसं सांगावं, काय सांगावं, आणि ते सांगितल्यानंतर त्याचं पुढे काय होईल हे कळत नाही मला. म्हणजे अरे अरे बायको आहे ना ती तुझी, आणि इथे प्रश्न तिच्या भावाचा आणि तुझ्या बहिणीचा आहे. तुम्ही तर बोललंच पाहिजे ना. डार्लिंग, आमच्यातलं नातं हा फक्त एक व्यवहार आहे, हे तुला माहिती आहे. अरे समोर असं कसं चालेल? चालण्याचा प्रश्नच येत नाही आनंद. कुठल्या परिस्थितीत मी त्यांच्याशी लग्न केलं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याच्या आधी मला त्यांच्याविषयी माझं काही फार बरं मत नव्हतं, आणि आताही नाहीये. काय? असं पहिल्यांदा ऐकलं का काय काय करतेस? तुला माहिती आहे हे चांगलं. हे बघ समर, तुमच्यात भांडणं होतात माहिती आम्हाला, बघितलेत आम्ही. पण इट्स ओके, ते तुमच्यातलं इक्वेशन आहे. आम्ही नाही का भांडत, पण प्रेम सुद्धा आहे ना आमच्यात. आमच्यात प्रेम नाही. प्रेम आणि कुठलंही नातं आमच्यात नाहीये, आणि ते कधी निर्माण होऊ शकत नाही. समर, या सगळ्याला तूही जबाबदार आहेस. हो, तूही. अरे तुझ्यावर विश्वास ठेवून ती या घरात आलीये, तुझ्या बरोबर राहतीये. विचार कर किती वल्नरेबल असेल ती. आणि आत्ता प्रश्न तिच्या भावाच्या संसाराचा सुद्धा म्हटल्यावर तू बोलायला पाहिजे तिच्याशी. यार गरज आहे. बर चल, बायको नाही पण मैत्रीण. मित्र तर होऊ शकता ना तुम्ही, पण मैत्रीत कसं असतं, समोरचा जसा असतो तसं आपण त्याला एक्सेप्ट करतो, त्याला जज नाही करत. आणि मैत्रीत समोरच्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडलीच पाहिजे असं काही नसतं की नाही. म्हणून मैत्री करून बघ ना, बोलून बघ तिच्याशी, एकदा विश्वास ठेव तिच्यावर, मनमोकळेपणाने बोलून बघ. ती खूप चांगली. अरे ट्रस्ट मी. हे बघ समज, माझ्यासाठी एकदा तिच्याशी बोल. स्वानंदीचं माहित नाही मला, पण ही तुझी गरज नक्कीच आहे.